विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपल्याला काय करायचं आहे, थर्मोडायनामिक्स मधले काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करू. याच्यामध्ये पहिला न्यूमेरिकल आपण घेत आहोत. पहा, न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन व्यवस्थित लिहित राहा वहीमध्ये. आणि जर काही नाही आलं तर त्याच्यामध्ये परत आपल्याला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज टाकत राहा. क्वेश्चन काय म्हणलेला आहे बघा. पहिलं काय म्हणलं, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हे बघा काढायला सांगितलेलं आहे. काय म्हणजे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस दिलेला आहे. 2 मोल आयडियल गॅस आहे आणि व्हॉल्यूम दिलेला आहे बघा. इनिशियल व्हॉल्यूम आहे 25 डेसिमीटर क्यूब, बरोबर आहे. फायनल व्हॉल्यूम आहे 13 डेसिमीटर क्यूब, राईट. आणि वर्क सांगितलेलं आहे 4862.4 जूल. ठीक आहे. म्हणजे काय दिलंय मी इथे, एक सिलेंडर आहे, राईट. मग या सिलेंडर मध्ये काय दिलेलं आहे की ते पिस्टन वापरू आपण. सेट इज अ पिस्टन. पण इथे काहीतरी प्रेशर आहे एक्सटर्नल जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचं इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 इज इक्वल टू 25 डेसिमीटर क्यूब आणि आफ्टर कॉम्प्रेशन, राईट, याचं व्हॉल्यूम होणार आहे V2 इज इक्वल टू 13 डेसिमीटर क्यूब. 13 डेसिमीटर क्यूब. आणि त्यात गॅस किती दिले, 2 मोल्स ऑफ गॅस. 2 मोल्स ऑफ गॅस, आयडियल गॅस आहे. आणि वर्क पण दिलेलं आहे W इज इक्वल टू 4862.4 जूल, राईट. हे दिलेलं आहे. आता पहिलं बोर्ड एक्झाम मध्ये अगोदर काय करावं लागतं ना, गिवन पूर्ण लिहायचं. गिवनला हा मार्क असतो परीक्षेमध्ये. पण आधी गिवन घेऊ आपण. काय म्हणजे गिवन मध्ये, गिवन काय म्हणलेलं आहे गिवन मध्ये, लक्ष द्या व्यवस्थित बघा. कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. काय काढायचंय, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आपल्याला काढायचं, राईट. हे काढायचं. पुढे काय म्हणलं, रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम व्हॉल्यूम दिलेला आहे, V1 दिलेला आहे. V1 इज इक्वल टू 25 डेसिमीटर क्यूब आणि V2 सांगितलेलं आहे V2 इज इक्वल टू 13 डेसिमीटर क्यूब. आणि वर्क आहे प्लस मध्ये घ्यायचं. कॉम्प्रेशन टाइप ऑफ वर्क आहे. सिस्टीम म्हणजे सराउंडिंग कडून सिस्टीम वर वर्क होत आहे, राईट. जे प्लस घ्यायचे. साइन कन्व्हेन्शन आपल्याला माहिती आहे 4862.4 जूल. लक्षामध्ये P एक्सटर्नल काढायचंय. एवढं आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे. फॉर्म्युला कुठला वापरू आपण, कॉन्स्टंट प्रेशर आहे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. लक्षामध्ये पहिले एक्सपांड करू. काय येतं बघा, W इज इक्वल टू -P एक्सटर्नल ब्रॅकेट मध्ये V2 V1. डेल्टा V चा अर्थ काय असतं, चेंज इन व्हॉल्यूम. फायनल मायनस इनिशियल, राईट. नाउ पुट द व्हॅल्यूज. W ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे सांगा, 4862.4 जूल, बरोबर आहे. इज इक्वल टू हे काढायचे -P एक्सटर्नल ब्रॅकेट मध्ये V2 किती आहे बघा, 25 आहे. 25 नाही, V2 आपलं 13 आहे. 13 इनिशियल दिलं ना, इनिशियल किती आपलं 25. कॉम्प्रेशन आहे. कॉम्प्रेशनचा अर्थ असतं की इनिशियल मोठं असतं आणि व्हॉल्यूम जे फायनल वाला आहे ते छोटं असतं कॉम्प्रेशन मध्ये. हे काय सांगा, 4862.4 इज इक्वल टू -P एक्सटर्नल बाय दोघांच्या जाग घ्यायचे. 25 ने 13 काढला आपण, किती शिल्लक राहणार आहे इथे, 12. 12 शिल्लक राहणार आहे. -12 बाय मायनस ते प्लस होऊन जाईल. 4862.4 इज इक्वल टू P एक्सटर्नल इंटू 12 इंटू व्हॉट दिस 12. तर लक्षामध्ये therefore P external is equal to 4862.4 divided by 12, राइट. इथे गुणाकारामध्ये कडे घेतला आपण भागाकारामध्ये. ही जर व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केली की व्हॅल्यू येणार आहे P external is equal to that is 4052. ही एवढी व्हॅल्यू येईल. आणि दशांश देऊन टाकू आपण इथे. दशांश येईल दॅट इज 4.052. 4.052 आणि प्रेशर आहे एक्सटर्नल ते घ्यायचं आपण 12. P external is equal to what is 4.052 बार. पहिले तुम्ही कॅल्क्युलेट करून टाकायचे. आलं, खूप सोपं आहे बघा. हे परीक्षेमध्ये आहे ना, बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्कांवर न्यूमेरिकल विचारले जातं 2 मार्क्स आहे, राईट. पहिले लक्षात ठेवायचं, कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं की हा फॉर्म्युला वापरायचा.
आणि प्रेशर जर कॉन्स्टंट नसेल तर ती प्रोसेस काय असते, रिव्हर्सिबल असते. आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असेल ती प्रोसेस इरिव्हर्सिबल असते. जेव्हा इरिव्हर्सिबलचा काढू आपण तेव्हा आपला हा फॉर्म्युला वापरायचा. अत्यंत सोपा आहे. फक्त गिव्हन दिलं याला अर्धा मार्क, फॉर्म्युला अर्धा मार्क, व्हॅल्यू ठेवला अर्धा मार्क, आन्सर किती युनिट ठेवायचे, दॅट इज P external is equal to what is 4.052 बार येणार. समजलं सगळ्यांना हे? राईट, न्यूमरिकल्स लिहून घ्या. आता बघू आपण नेक्स्ट. हे समजलं सगळ्यांना? पहिला क्वेश्चन सिंपल आहे. याच्यामध्ये काय काढलं आपण, P एक्सटर्नल म्हणजे इथलं प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. येस, ओके. सेकंड क्वेश्चन घेऊ आपण लगेच. तर क्वेश्चन नंबर 2 घ्यायचा का आपल्याला. पहिला आपण सॉल्व्ह केलं ना, पहिल्यामध्ये काय केलं होतं आपण, प्रेशर काढलं होतं एक्सटर्नल प्रेशर काढलं होतं. वर्कची व्हॅल्यू दिली होती, कॉम्प्रेशन टाइप ऑफ वर्क होतं. वर्क मध्ये कॉम्प्रेशन आहे, प्रेशर एक्सटर्नल काढायला सांगितलं होतं, इनिशियल व्हॉल्यूम दिलं आहे, फायनल व्हॉल्यूम दिलेलं होतं. राईट, आणि आपण आता व्हॅल्यू काढलेली आहे. ती व्हॅल्यू आपली आली होती, प्रेशर एक्सटर्नल इज इक्वल टू 4.052 बार. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन कडे जाऊ आपण. काय म्हणलं बघा, कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे, कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क व्हेन 24 ग्रॅम ऑफ O2. ठीक आहे, 24 ग्रॅम ऑफ O2 एक्सपांडेड आयसोथर्मली. काय म्हणलं बघा, एक्सपांडेड आयसोथर्मली, राईट, अँड रिव्हर्सिबली. हा शब्द लक्षात ठेवायचा. जर इथं असं दिलेलं आहे की एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, राईट, रिव्हर्सिबल वर्क आहे, आयसोथर्मल आहे, अशा केस मध्ये आपल्याला डब्ल्यू मॅक्स काढायचं असतं. पुढे काय म्हणलं, फ्रॉम द प्रेशर 1.6 बार टू 1.0 बार, म्हणजे इनिशियल प्रेशर दिलेलं आहे आणि फायनल आपल्याला प्रेशर दिलेलं आहे. लक्षामध्ये पाहता. फर्स्ट आधी गिव्हन लिहून घेऊ आपण. काय म्हणलं गिव्हन मध्ये, कारण गिव्हनला परीक्षेमध्ये बोर्ड एक्झाम मध्ये अर्धा मार्क असतो. गिव्हन मध्ये काय म्हणलं, कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क म्हणलेलं आहे. डब्ल्यू मॅक्स काढायचे. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क when 24 ग्रॅम ऑफ O2, म्हणजे काय दिलं आपल्याला, मास ऑफ O2 दिलेला आहे, मास ऑफ ऑक्सिजन 24 ग्रॅम आर एक्सपांडेड. एक्सपान्शन आहे म्हणजे वर्क कसं दिलं बघा, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे वर्क आहे. कुठे आहे, सिस्टीम कडून वर्क सराउंडिंग कडे. एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क आहे, एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क. अँड रिव्हर्सिबली फ्रॉम प्रेशर दिले P1 म्हणून इनिशियल प्रेशर सांगू आपण 1.6 बार आणि फायनल प्रेशर सांगू आपण P2 इज इक्वल टू 1.0 बार. डब्ल्यू मॅक्स काढायचं आहे आणि टेम्परेचर सांगितलेलं आहे T इज इक्वल टू 298 केल्विन. आयसोथर्मल आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट, R ची व्हॅल्यू लागणार आहे, ती पाठ असते आपल्याला 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हे झालं आपलं गिव्हन. राईट, इथे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल अशा शब्द आला डब्ल्यू मॅक्स. आणि जर इथे असं दिलेलं आहे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर तर फक्त डब्ल्यू काढायचं. ठीक आहे, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय बघा आपला, हा फॉर्म्युला असतो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10. आता लक्षात ठेवायचंय दोन आपल्याला फॉर्म्युलाज आहेत ना, एक प्रेशरच्या टर्म मध्ये आहे आणि व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये आहे. इथे प्रेशर दिले असं येणार फॉर्म्युला, दॅट इज P1 बाय P2 असं येणार आहे. लक्षामध्ये न फक्त व्हॅल्यूज, तर व्हॅल्यू ठेवा. आता खूप सोपं आहे. W max is equal to -2.303 into n. आता n आपल्याला माहिती नाहीये बघा, डायरेक्टली त्यांनी काय दिलं आपल्याला, मास दिलेला आहे, मोल्स नाही दिलं. मग मोल्स आपल्याला काढता येतं. मोल्सचा फॉर्म्युला तुम्हाला सोपा आहे, माहिती आहे ना. मोल्सचा फॉर्म्युला काय, n is equal to small m divided by capital M. अत्यंत सोपा आहे. स्मॉल m बाय कॅपिटल M काढतो ना. स्मॉल m काय असतं, मास घेतो आपण. ऍक्च्युअली मास ऑफ ऑक्सिजन किती दिलं आपल्या इथे, 24 ग्रॅम आहे. 24 ग्रॅम तर ऑक्सिजनचा मास आहे. आणि ऑक्सिजनचा मोलार मास कसं घेतो आपण, O2 चा मोलार मास आहे तर 16 + 16 दिस बिकम्स 32 असे ना. राईट, जे व्हॅल्यू साठी आपली मोलार मास आहे तर 32 ग्रॅम पर मोल. बरोबर, काय लागते 32 ग्रॅम पर मोल. त्याला काय करू आपण, डिवाइड करू. किती आहेत बघा, हे 824 आणि हे 832. ही व्हॅल्यू येते आपली 3 / 4.
बरोबर आहे ना? बघा 8 ने डिवाइड केला आपण, याला 8 × 24 आणि झाला आपल्याकडे 8 × 32. परत याला आपण 4 ने डिवाइड करू, किती बघा दशांश दिला आपण 0.30 झालं. राईट, 4 चा बडा म्हणा, 4 × 4 = 4, 2 × 8 = 12, 4 × 4 = 16, 4 × 5 = 20, 4 × 7 = 24, 4 × 7 = 28 येते. 4 × 7 = 28, बरोबर आहे. 4 × 7 = 28. परत 2 उरले, 4 × 5 = 20, किती आला आपले 0.72 मोल. ठीक आहे, जी व्हॅल्यू झाली आपली 0.72 इंटू आर घ्यायचा आपल्याला. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे ना आपल्याला, किती आहे 8.314 आर ची व्हॅल्यू इंटू टेम्परेचर घ्यायचं आपल्याला. टेम्परेचर किती आहे बघा 298 केल्विन, 298 इंटू लॉग 10 इनिशियल किती आहे बघा प्रेशर 1.6 आहे, 1.6 डिवाइड बाय फायनल किती आहे बघा 1 आहे, 1.6 डिवाइड बाय 1. ठीक आहे, आता पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे. Wmax = -2.303 0.72 8.314 298 आणि याचं लॉग घ्यायचं, जे ऍक्च्युअली किती आहे log 10 1.6 डिवाइड बाय 1. याचा अर्थ काय log 10 1.6, बरोबर आहे. इथे काय करणार 16 चा 0.16 चा लॉग बघायचा आपल्याला, म्हणजे 16 चा लॉग बघायचा, कॅरेक्टरिस्टिक येते याचं 0. जर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर काहीच नाही बघा, सगळ्यांचा गुणाकार घ्यायचा आपल्याला. राईट, सगळ्यांचा गुणाकार घेऊन आपली व्हॅल्यू येणार आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू किती येणार आहे आपली, हे केल्यानंतर डायरेक्टली व्हॅल्यू येईल आपली, दॅट इज Wmax हे व्हॅल्यू आपली येणार आहे -873.4 किलोजूल, -873.4 किलोजूल. इथपर्यंत आला? यस. हा, इथे थोडी आपली गडबड झाली होती. आपण 4 × 25 म्हणलं होतं, नाही तर 5 लागेल, बरोबर आहे ना. इथे 5 0.75. ठीक आहे, हे सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला, व्हॅल्यू काय सांगा, इथं 20 म्हणलं होतं ना आपण. ठीक, ही व्हॅल्यू आपली शेवटी येणार आहे, दॅट इज Wmax = -2.303 0.75 8.314 298 आणि याचा लॉग घ्यायचा आहे. फायनल आपली व्हॅल्यू येते Wmax = -873.4 किलोजूल. हा लक्षात काही कॅल्क्युलेशन आज करायचं आहे, करून बघायचं आहे. ओके, ठीक आहे. थर्ड क्वेश्चन कडे जाऊ आपण. चला, क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. 2 झाले आपले. थर्ड मध्ये काय सांगितलेलं आहे, दॅट इज क्वेश्चन कडे बघा. अगोदर क्वेश्चन वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. क्वेश्चन वाचल्यानंतरच आपल्याला गिवन लिहिता येतं. काय म्हणले, अ केमिकल रिएक्शन इज कॅरीड आउट सप्लाइंग 8 किलोजूल ऑफ हीट. राईट, हे केमिकल रिएक्शन आहे, त्याला काय दिलं आपण 8 किलोजूल हीट त्याला आपण सप्लाय केलेली आहे. पुढे काय म्हणलं, द सिस्टम परफॉर्म्स द वर्क ऑफ 2.7 किलोजूल. काय म्हणलं, द सिस्टम परफॉर्म्स वर्क ऑफ 2.7 किलोजूल. कॅल्क्युलेट डेल्टा H and डेल्टा U. काय म्हणलं, कॅल्क्युलेट व्हॉट इज डेल्टा H and डेल्टा U. फर्स्ट राइट डाउन द गिवन. हा खूप सोपा क्वेश्चन आहे. गिवन मध्ये काय म्हणलं, गिवन मध्ये अ केमिकल रिएक्शन इज कॅरीड आउट बाय सप्लाइंग म्हणलं आपल्याला माहिती आहे. IUPAC कन्व्हर्शन काय सांगतं, हीट सप्लाइड काय घ्या म्हणतं, प्लस Q घ्या म्हणतं. राईट, हीट सप्लाइड हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. समजा सिस्टीम आहे, सिस्टीमला जर हीट दिली तर प्लस Q, सिस्टीम कडून काढून घेतली तर मायनस Q. वर्क सिस्टीम वरती प्लस W आणि वर्क सिस्टीम कडून मायनस W. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राईट, खूप वेळेस परीक्षेमध्ये असं विचारलेलं आहे की व्हॉट आर द साइन कन्व्हेन्शन्स फॉर Q अँड व्हॉट इज W. ठीक आहे, तर पहिले घेऊ आपण. सप्लाइंग 8 किलोजूल म्हणले, हीट इज इक्वल टू 8 किलोजूल. ठीक आहे, पुन्हा म्हणले द सिस्टम परफॉर्म्स द वर्क ऑफ, म्हणजे काय दिलं आपल्याला, एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क आहे. राईट, W इज इक्वल टू -2.7 किलोजूल. काय म्हणलं, W इज इक्वल टू -2.7 किलोजूल. काय म्हणले, कॅल्क्युलेट डेल्टा U and डेल्टा H हे दोन काढायचे. बाकी तो सोपा मध्ये केलाय. पहिल्यांदा काय करू आपण, डेल्टा U काढू. हे काढण्यासाठी काय वापरायचं आपल्याला, काय वापरायचं सांगा. हे काढण्यासाठी वापरायचे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय वापरायचे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा लॉ कसा आहे बघा, डेल्टा U इज
डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट दिस क्यू प्लस डब्ल्यू. फर्स्ट लॉ. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवा. आता खूप सोपं आहे. क्यू ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 8 मायनस डब्ल्यू काय एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क असल्यामुळे इथे मायनस साइन दिला. हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे. ओके, लिहा इथे मायनस 2.7. दोन्ही व्हॅल्यू किलो जूल मध्ये आहे. 8 मधून हे वजा करायचं आपल्याला, म्हणजे हे 8.0 आहे, खाली दिलं 2.7. राईट, वजा करायचं. काय सांगा, बाय 10 तून 7 गेले, एकीकडे घेतला आपण 10 तून 7 गेले, 3 उरले दशांश. हे इथला एकीकडे घेतल्यामुळे इथे 7 उरले, 7 मधून 2 गेले, किती शिल्लक राहिले 5. जी व्हॅल्यू इथे आपली दॅट इज 5.3. डेल्टा यू म्हणजे कोण असतं आपलं, चेंज इन इंटरनल एनर्जी आहे. बरोबर आहे. एनर्जी म्हणजे काय असतं, किलो जूल. हे किलो जूल असल्यामुळे काय सांगा, किलो जूल. काय व्हॅल्यू आली आपली, डेल्टा यू इज इक्वल टू काय येते बघा, डेल्टा इज इक्वल टू 5.3 किलो जूल. यस, अत्यंत सोपं आहे बघा. फक्त गिवन लिहिताना इथं मात्र हे लक्षात ठेवायचं. राईट, +2 -2 +2 -2 हे फक्त लक्षात ठेवायचं. प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू. राईट, प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू. आता एक झालं, अजून एक बाकी आहे. तर काय करायचं सांगा, डेल्टा एच. बघा आपल्याकडे एन्थॅल्पीचा फॉर्म्युला आहे, चेंज इन एन्थॅल्पी. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. काय आपल्याकडे सांगा, पी इंटू डेल्टा व्ही. आता आपलं काय दिलेलं आहे बघा, पी डेल्टा व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे. पी डेल्टा व्ही चा अर्थ काय सांगा, वर्क आहे. बाई कसं काढलं आपण, चेंज इन एन्थॅल्पी आहे. चेंज इन एन्थॅल्पी डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस व्हॉट इज पी डेल्टा व्ही. नाउ पुट द व्हॅल्यूज. व्हॅल्यू ठेवा. तर काय आलं बघा, राईट, डेल्टा एच याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. किती आहे याची व्हॅल्यू, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू किती आहे 5.3. डेल्टा यू किती आहे आपल्याकडे 5.3. आणि आता बघा हे वर्क किती दिलं आपल्याला 2.7 आहे. 2.7 जी व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 2.7. ह्या दोघांची जर आपण बेरीज केली व्हॅल्यू येणार आहे 5 आणि 2 7 आणि वरचे 7 आणि 3 म्हणजे व्हॅल्यू येते डेल्टा एच इज इक्वल टू 8 किलो जूल. किती येणार आपल्याकडे, डेल्टा एच इज इक्वल टू 8 किलो जूल. ठीक आहे, इथपर्यंत समजलेलं आहे. राईट, कारण की इथे आपल्याला म्हणजे एक्सपान्शन करताना व्हॅल्यू कसं येतो मायनस पी डेल्टा व्ही, आणि ही मायनस म्हणजे काय येतं प्लस, म्हणजे 5.3 प्लस 2.7 दिस बिकम्स व्हॉट इज डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट इज 8 किलो जूल. 8 किलो जूल. इथपर्यंत लक्षात आहे. राईट, ओके. तर चौथ्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. बरोबर आहे. चला आता जाऊ क्वेश्चन नंबर 4 कडे. 3 झाले बघा. आता मागच्या न्यूमेरिकल्स मध्ये काय केलं आपण, मागच्या न्यूमेरिकल्स मध्ये 2 काढले आपण. एक डेल्टा यू ची व्हॅल्यू काढली आपण आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू काढली. बरोबर आहे. याच्यात फर्स्ट वापरला क्यू प्लस डब्ल्यू हा वापरला, आणि याच्यामध्ये काय वापरला आपण, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. समजलं आहे सगळ्यांना. राईट, आणि इथे डायरेक्टली आपण व्हॅल्यू काढली होती 8 किलो जूल. हे कसं काढलं माहिती आहे ना, कारण की डेल्टा व्ही ची व्हॅल्यू आहे, डेल्टा व्ही ऑलरेडी मायनस दिलं होतं ना, मायनस होता जवळपास -2.3 असं काहीतरी होतं. आणि डेल्टा व्ही पण काय येणार आहे, म्हणजे एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क असल्यामुळे याची व्हॅल्यू कशामध्ये येते सांगा. राईट, म्हणजे हायर मधून काय करतो आपण, एक्सपान्शनचा अर्थ काय असतं, एक्सपान्शन म्हणजे V2 मायनस V1 असं घेतो. बरोबर आहे. आणि एक्सपान्शन मध्ये माहिती असतं V2 मोठा आहे, V1 छोटा आहे. राईट, V1 छोटा असतं आणि ऑलरेडी काय येतं मायनस मध्ये येतं, आणि ते मायनस आणि मायनस ऑलरेडी काय होतं मग ते प्लस. नेक्स्ट जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. काय म्हणलं, कॅल्क्युलेट द वर्क डन इन फॉलोइंग रिएक्शन. बघा इथे काय म्हणलं, रिएक्शन मधलं वर्क काढा. आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, वर्क डन ड्यूरिंग केमिकल रिएक्शनचा फॉर्म्युला असतो W इज इक्वल टू मायनस डेल्टा NgRT असं घेतो आपण. बरोबर, W इज इक्वल टू व्हॉट इज मायनस डेल्टा NgRT. आता जाऊ गिवन कडे. फर्स्ट लिहा गिवन काय दिलं गिवन मध्ये, that is calculate work done in the following reaction at 50 degree Celsius. बरोबर आहे. वर्क डन काढायचं आहे. W is equal to question mark temperature at T is equal to 50 degree Celsius. ठीक आहे. State whether work is done on the system or by the system. म्हणजे वर्क कुठून कुठे होतंय सांगायचं, म्हणजे सिस्टीम कडून होत आहे का सिस्टीम वरती होतंय. आपल्याला माहिती आहे जर सिस्टीम कडून होत असेल तर ते एक्सपान्शन असतं, आणि सिस्टीम वरती होत आहे तर ते कॉम्प्रेशन असतं. ठीक आहे, तर बघू आपण कुठल्या प्रकारची व्हॅल्यू आपल्याला ठरवायचं, W ची व्हॅल्यू काय येणार आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय बघा आपला, W इज इक्वल टू
मायनस डेल्टा एन जी आर टी. बरोबर आहे. डेल्टा एन चा अर्थ काय सांगा, राईट. डेल्टा एन चा अर्थ काय, n2 मायनस n1. आधी इथे डेल्टा एन काढून घेऊ आपण. डेल्टा एम जी इज इक्वल टू n2 मायनस n1 म्हणजे फायनल गॅसेस मोल्स आणि मायनस इनिशियल गॅसेस मोल्स. ते गॅसेस रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट घ्यायचे आपल्याला, राईट. रिएक्शन एक दिलेली आपल्याला गिवन मध्ये, परत एकदा रिएक्शन घ्यायचं. काय म्हणलं, सल्फर डायऑक्साइड प्लस ऑक्सिजन इट फॉर्म्स अ SO3, राईट. म्हणजे सल्फर डायऑक्साइडचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि सल्फर डायऑक्साइड गॅस तयार होतं. ठीक आहे, सगळे गॅसेस मध्ये. आता बघा N2 चा अर्थ काय, दॅट इज प्रोडक्टचे गॅसेस मोल्स घ्यायचे. किती आहेत सांगा, 1. ही व्हॅल्यू येणार आहे डेल्टा Ng इज इक्वल टू 1 मायनस, राईट, 1 मायनस, राईट. हे किती आहे सांगा, हे 1 आहे, 1 हे 1 आहे आणि प्लस हे ऑक्सिजन आहे 1/2. बरोबर आहे. 1 आणि हे काय सांगा 1/2. क्रॉस मल्टिप्लाय करा, काय येते बघा, हे 2 + 1 डिवाइड बाय 2 दिस बिकम्स 3/2 असे येणार. 3/2 चा अर्थ काय सांगा, 3/2. हे 2 1 चा 2, एक उरलेला आहे, राईट. त्याच्यावर पुढे 10 झालं, राईट. 2 5 चा 10, जी व्हॅल्यू येते 1.5. इथे घ्यायचं आपल्याला 1.5. n1 ची व्हॅल्यू वजावी करा. आता डेल्टा Ng इज इक्वल टू किती येणार सांगा, हे 1 मधून मायनस 1.5 वजा केलं, ही व्हॅल्यू येणार आहे 0.5 मोल. डेल्टा N ची व्हॅल्यू किती झाली आपली, 0.5 मोल मायनस मध्ये. मायनस व्हॉट इज 0.5 मोल. आता माहिती आहे ना, R ची व्हॅल्यू माहिती आहे. R गिवन असतं 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हे फक्त लक्षात ही पाठच करायची व्हॅल्यू. आता व्हॅल्यू पुट अप करा, काय आहे बघा, W इज इक्वल टू मायनस डेल्टा N ची व्हॅल्यू काय बघा, मायनस 0.5 मायनस 0.5 इंटू R घ्या. R काय होतं बघा 8.314 आणि T. पण ही व्हॅल्यू केल्विन मध्ये आहे, पण आपल्याला काय करावं लागेल, या 50 ला केल्विन मध्ये करावं लागेल. म्हणजे किती येईल बघा, 50 प्लस एक अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू घेऊ आपण 273 केल्विन. म्हणजे 273 याच्यामध्ये 50 मिसळायचे आपण. जी व्हॅल्यू किती झाली 3. हे 7 आणि 5 झाले 12 होतात. 1 2 दिला असं आहे, किती झालं 323 झालं. 323, राईट. ही व्हॅल्यू येते आपली 323 केल्विन मध्ये. ठीक आहे. म्हणजे आता बघा हे मायनस मायनस प्लस होतं. W इज इक्वल टू हे प्लस झाला का 0.5 इंटू 8.314 इंटू 323 म्हणजे 323. 0.5 इंटू 8.314 इंटू 323 या सगळ्यांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, तिथे बघा मायनस टाकलेलं आहे. म्हणजे सगळे आता पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत आणि आपल्या वर्कची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह व्हायचा अर्थ काय, तरी जो कॉम्प्रेशन टाइप ऑफ वर्क. आणि याची जर आपण गुणाकार केला तर अप्रॉक्सिमेशन मध्ये याची व्हॅल्यू येणार आहे W इज इक्वल टू, बघा हा गुणाकार तुम्हाला करून बघायचा पूर्ण, राईट. हा गुणाकार कॅल्क्युलेशन पूर्ण आपल्याला करून बघायचंय आणि व्हॅल्यू येते आपली दॅट इज 1343.33 किलोजूल. 33 किलोजूल, राईट. हे करून बघा, हे करून बघून मला नंतर सांगायचं, सॉरी जूल मध्ये, आणि R ची व्हॅल्यू आपली जूल मध्ये. किलोजूल पण करता येते, पुढे जाऊन करायचं, ठीक आहे. आता ही व्हॅल्यू कशाने बघा सांगा, ही प्लस आहे. इथे विचारले वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम और बाय द सिस्टम. आता W ची व्हॅल्यू जेव्हा प्लस येत असते तर वर्क कुठून होतं, वर्क सराउंडिंग कडून सिस्टम वरती होत असते. याचा अर्थ काय, W इज व्हॉट दिस प्लस. W कसा इथे प्लस आहे. पण समजलेलं आहे, न्यूमेरिकल समजले, खूप सोपं आहे. फक्त नंबर ऑफ मोल्स काढता आलं पाहिजे. N2 N1 गॅसेस मोल्स आपल्याला घ्यायचे, बरोबर आहे. पहा आपला चौथा क्वेश्चन होत आहे, राईट. आणि त्याच्या जाऊ 5व्या क्वेश्चन्स कडे, राईट. हे लिहून घ्या व्यवस्थित सगळं. बघा क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ आपण. आता चौथा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता, राईट. चौथ्या क्वेश्चन मध्ये माहिती आहे आपण वर्क डन काढलं होतं, केमिकल रिएक्शन दिली होती, राईट. तो फॉर्म्युला खूप सोपा आहे. W इज इक्वल टू मायनस डेल्टा N RT घ्यायचे. डेल्टा N चा अर्थ काय, N2 N1 आपण असं काढलेलं आहे आणि R ची व्हॅल्यू फिक्स आहे, T दिलेलं जातं आपल्याला, ठीक आहे. आता जाऊ 5व्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन तुम्ही बघितलेला आहे, तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन कशावरती बेस आहे. यस, कशावरती बेस आहे क्वेश्चन हा क्वेश्चन आहे बॉन्ड एन्थॅल्पी. तुम्हाला लगेच कळलं ना, कारण बॉन्ड दिलेत ना, बॉन्ड्स इथे दिलेले आहेत, अशी व्हॅल्यू दिली की समजायचं बॉन्ड एन्थॅल्पीचा क्वेश्चन, ठीक आहे. फर्स्ट गिवन घेऊ आपण. काय काय दिलं बघा गिवन मध्ये, राईट. कारण की गिवन बोर्ड एक्झाम मध्ये गिवन देणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण की याला मार्क्स आहे,
बरोबर आहे? येस. त्यामुळे कॅल्क्युलेट डेल्टा एच नॉट ऑफ द रिएक्शन. ही रिएक्शन आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे? या रिएक्शनची आपल्याला एन्थॅल्पी काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आपल्याला? डेल्टा आर एच नॉट काढायचे, रिएक्शनची एन्थॅल्पी आपल्याला काढायचं. राईट. हे दिलं आपल्याला खाली. काय दिलं बघा? डेल्टा एच नॉट ऑफ हे दिलेलं आहे. डेल्टा एच नॉट ऑफ सी बॉन्ड एच इज इक्वल टू 414 किलोजूल पर मोल हे दिलेलं आहे. परत काय दिलं? डेल्टा एच नॉट ऑफ O डबल बॉन्ड O इज इक्वल टू 499, ठीक आहे, किलोजूल पर मोल हे दिलेलं आहे. राईट. परत डेल्टा एच नॉट ऑफ C डबल बॉन्ड O हे दिलेलं आहे. किती आहे बघा? 745 किलोजूल पर मोल हे दिलेलं आहे. परत डेल्टा एच नॉट ऑफ व्हॉट? दॅट इज OH. OH दिलेलं आहे आणि ही व्हॅल्यू आहे 464 किलोजूल पर मोल. अत्यंत सोपं आहे, कारण हे न्यूमेरिकल बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्कला विचारले जातात आणि सोपं न्यूमेरिकल आहे. राईट. बाय एवढं दिलेलं आहे. काय काढायचं आपल्याला? एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन आपल्याला काढायचं. ही रिएक्शन दिलेली आहे आपल्याला. काय रिएक्शन आहे बघा? रिएक्शन एकदा लिहून घेऊ आपण. CH4 गॅस प्लस O2 गॅस, O2 गॅस आणि पुढे काय आपल्याला? CH2O गॅस, ठीक आहे, प्लस H2O गॅस असं दिलेलं आहे. बरोबर आहे? तर आधी त्याच्यामध्ये बॉन्ड्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचे. CH4 चा अर्थ माहिती आहे, मिथेन आहे. मिथेन मध्ये असं असतं, राईट, म्हणजे मिथेन मध्ये 4 CH बॉन्ड आहे प्लस O2 चा अर्थ काय? O डबल बॉन्ड O, राईट. इट गिव्स, तर ज्यांचं ऑर्गेनिक चांगलं आहे त्यांना हे कळतं. बाय काय बघा? CH2O चा अर्थ हे फॉर्मॅलिटी H बॉन्ड C डबल O आणि H असं दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 CH बॉन्ड आहेत आणि एक C डबल O बॉन्ड आहे, प्लस H2O ला कसं लिहिता येतं? HOH. म्हणजे याला आपण असं लिहून घेतलेलं आहे. म्हणजे बॉन्ड्स आपल्याला कळतील, राईट. 4 CH बॉन्ड, एक डबल O बॉन्ड रिएक्टंट साइडला, 2 CH बॉन्ड, एक C डबल O बॉन्ड O आणि 2 OH बॉन्ड आहे. फॉर्म्युला काय बनतो बघा आपला? डेल्टा आर बॉन्ड एन्थॅल्पी पासून काढायचं ना. डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू समेशन बीई बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ, काय घ्यायचं सांगा? बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट घ्यायचे, रिएक्टंट, मायनस समेशन बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ काय घ्यायचं आपल्याला? प्रॉडक्ट. हे लक्षात ठेवायचं. बॉन्ड एन्थॅल्पी काढत असताना आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जे बॉन्ड एन्थॅल्पी दिलेली आहे किंवा एखाद्या बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी काढायची आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. परत या खाली डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू रिएक्टंट कोण आहे आपले? हे रिएक्टंट्स आहेत. त्याच्यामध्ये किती बॉन्ड्स आहेत त्यांच्या बॉन्ड एन्थॅल्पीची बेरीज करायची. बरोबर आहे? काय बघा आता, याच्यात 4 बॉन्ड्स आहेत ना, मग इथे लिहून टाकू आपण 4 into डेल्टा एच नॉट ऑफ CH बॉन्ड. हा लक्षामध्ये, राईट. प्लस अजून एक बॉन्ड आहे इथे रिएक्टंट साइडला, O डबल बॉन्ड O, तो लिहू आपण. एकच आहे फक्त, डेल्टा एच नॉट O डबल बॉन्ड O, राईट. पुढे द्यायचं मायनस, बरोबर आहे. आता पॉवर साइड कडे जायचं. काय इथे बघा 2 बॉन्ड्स आहेत CH चे, इथे लिहितो मी खाली, दॅट इज ब्रॅकेट मध्ये घेतो डेल्टा आर किंवा 2 घेतो अगोदर 2 into डेल्टा एच नॉट ऑफ CH बॉन्ड प्लस C डबल बॉन्ड एक आहे डेल्टा एच नॉट ऑफ C डबल बॉन्ड O प्लस इथे 2 बॉन्ड्स आहेत 2 टाइम्स डेल्टा एच नॉट, बरोबर आहे. 2 टाइम्स डेल्टा एच नॉट ऑफ CH बॉन्ड CH ब्रॅकेट क्लोज. राईट. इथपर्यंत समजलेलं आहे. आता व्हॅल्यू पुटअप करू आपण, बरोबर आहे. मी क्वेश्चन थोडंसं मिटवतो कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन पुढे जाते. बघा इथे काय काढायचं होतं, इथपर्यंत झालं. बॉन्ड एन्थॅल्पीचं दिलं आपण, गिवन दिलेलं आहे. आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. व्हॅल्यू मध्ये काय बघा इथे लिहितो, कंटिन्यू करू आपण इथून पुढे, ठीक आहे. बघा डेल्टा एच नॉट बरोबर काय घ्यायचं बघा 4, पहिले ब्रॅकेट घेऊ आपण. 4 into
डेल्टा एच नॉट ऑफ सी एच बॉन्ड, डेल्टा एच नॉट ऑफ सी एच बॉन्ड किती आहे 414 प्लस काय डेल्टा एच नॉट ऑफ ओ डबल बॉन्ड ओ 499 ब्रॅकेट क्लोज मायनस सेकंड ब्रॅकेट घेऊ आपण काय दिलंय 2 into CH 2 into CH काय 414 प्लस पुढे काय डेल्टा एच नॉट ऑफ सी डबल बॉन्ड ओ 745 प्लस पुढे काय म्हणलं 2 into डेल्टा एच नॉट ऑफ OH बॉन्ड OH बॉन्ड किती आहे बघा 464 ठीक आहे काय आता पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण डेल्टा आर एच नॉट बरोबर याला 4 ने गुणून घ्या इथे तर बघा 4 into 4 म्हणजे 4 गुणिले 4 16 झालं 6 हातचा एक आहे 4 1 4 आणि 1 5 आणि परत 4 चौक 16 राईट प्लस 499 मायनस हे सगळं करत राहायचं दोन्ही गुणायला ही व्हॅल्यू येते 828 प्लस 745 प्लस ला दोन्ही गुणा हे 4 2 8 6 2 12 2 8 6 1 4 2 8 आणि 1 9 ही व्हॅल्यू आहे पहिला ब्रॅकेट ऍडिशन करून घ्या डेल्टा एच नॉट बरोबर पहिली व्हॅल्यू बघा हे करून बघायचं 1656 आणि 499 आहे दोघांची बेरीज घ्यायची किती आहे बघा 9 आणि 6 15 ला 5 हातचा आहे 9 आणि 1 10 आणि 5 15 ला 5 हातचा आहे 6 आणि 4 10 आणि 11 इथे 1 हे झाले 2155 मायनस तिकडे ऍडिशन करून घ्या परत 828 745 आणि 928 तिघांची बेरीज करा बाहेर 8 आणि 8 16 येते राईट 16 आणि 5 किती झाले 16 आणि 5 म्हणजे 21 ला 1 हातचा 2 येते राईट हे 4 आणि 2 6 6 7 8 9 10 10 ला 0 हातचा 1 हे 10 आणि 8 18 आणि 7 घ्यायचे आपण किती होत आहे 25 होते 18 आणि 7 म्हणजे 25 झालं ही व्हॅल्यू येते आपली 2501 राईट जर आपण याची वजाबाकी केली आपण डेल्टा आर एच नॉट इज इक्वल टू वजाबाकी करून बघा आता किती येते बघा 25 पुढे संख्या कोण आहे 2501 मधून हे 2155 आपल्याला वजा करायचं राईट परत पुढे संख्या चिन्ह लिहून टाकायचे हे 11 तून 5 गेले 6 होणार इथे पहिला इकडे घेतला होता इथे झाले 9 9 आता इथे 5 दिलेले आहेत म्हणजे 4 शिल्लक राहिले हे इकडे घेतला होता आपण बरोबर आहे इथे झाले 4 4 1 गेला 3 आणि इथे 0 म्हणजे किती झालं 346 मोठी संख्या मायनस मध्ये मायनस 346 किलो जूल पर मोल राईट ही झाली आपली एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ही काय झाली आपली रिएक्शनची एन्थाल्पी लक्षामध्ये राईट असं काय बघा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला तर सॉल्व्ह करायला आपल्याला काय हरकत नाही ठीक आहे तर जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे तर आता आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह केलेले आहे 5 मध्ये काय काढलं आपण जे आपल्याला एक रिएक्शन दिली होती त्या रिएक्शनची आपण एन्थाल्पी काढली आणि बॉन्ड एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्या होत्या फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवायचा त्याचा कुठला हे असं वापरायचं डेल्टा आर एच इज इक्वल टू राईट स्टँडर्ड असेल तर स्टँडर्ड घ्यायचं समेशन बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस समेशन बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ काय घ्यायचं पॉवर घ्यायचं ठीक आहे आता या क्वेश्चन कडे जाऊ आपण क्वेश्चन खूप सिंपल आहे फर्स्ट लॉवर बेस आहे काय म्हणलं सिस्टम ऍब्सॉर्ब्स 6 किलो जूल ऑफ हीट म्हणले म्हणजे काय करायचं आधी गिवन लिहा गिवन मध्ये काय म्हणलं सिस्टम ऍब्सॉर्ब्स 6 किलो जूल ऑफ हीट म्हणजे Q is equal to plus 6 किलो जूल and does 1.5 किलो जूल ऑफ वर्क ऑन इट्स सराउंडिंग्स म्हणजे सराउंडिंग्स अर्थ काय एक्सपान्शन राइट म्हणजे काय दिलं W is equal to minus 1.5 किलो जूल ठीक आहे the change in internal energy काय काढायचं आपला डेल्टा U is equal to क्वेश्चन खूप सिंपल आहे फर्स्ट लॉ बघा काय डेल्टा U is equal to Q plus W व्हॅल्यू ठेवा Q ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 6 आहे एक्सपान्शन टाइप ऑफ वर्क -1.5 ठीक आहे तर बघा 6 मधून आता 1.5 वजा करा किती येतं बघा this becomes 4.5 that is kilojoule 4.5 kilojoule delta U is equal to 4.5 what is kilojoule ठीक अत्यंत सोपं आहे कन्सेप्ट मध्ये यावर्षी बोर्ड एक्झाम मध्ये हा असा क्वेश्चन दिला होता राइट या 1 मार्कवर दिला होता पण हा क्वेश्चन लक्षात ठेवा फर्स्ट लॉ वरती बेस ओके सगळ्यांना व्हिडिओ बघा आहे जर काही याच्यामध्ये काही डाउट्स असतील राइट कमेंट्स मध्ये सांगत राहा राइट
आणि आपलं एक YouTube चॅनल आहे, त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला पूर्ण म्हणजे जवळपास 5वी पासून ते 12वी पर्यंत तुम्हाला सायन्स त्या ठिकाणी अभ्यासाला भेटेल, तिथले व्हिडिओज बघता येतील. आमचा प्रयत्न आहे की इथून पुढे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज तयार करणं आणि चांगले राईट क्वालिटी व्हिडिओज तयार करणं राईट. सुरुवातीला आपला एक प्रयत्न चालू आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करून टाका, एकदा सबस्क्राईब करून टाका. ओके.